नमस्कार मित्रांनो, रमाकांत गाडेकर यूट्यूबमध्ये आपले हार्दिक स्वागत। मित्रांनो, मी आज तुम्हाला मिरचीचे वडे बनवून दाखवणार आहे। याचे मी वडे बनवणार, जसं आपण बटाटा वडा खातो तसा हा मिरची वडा असेल। तर मी काय केलंय, हा बटाटा घेतलेला आहे, मी शिजवलेला आहे तो, आणि त्याच्यामध्ये मी शहाजिरं, थोडा ओवा, कांदा लसूण मसाला, तिखट मसाला ही मिक्स या बटाट्यात करणार आहे। तर सोबत राहा मित्रांनो, आजची रेसिपी आहे मिरचीचा वडा। मित्रांनो, आपण ही मिरची घेतलेली आहे, आपण पहिलं हे कापणार आहे शेंडा, आणि त्याच्यानंतर आपण याला असं मस्त चिरा देणार आहे मिरचीला। म्हणजे हा जो भाग आहे, हा जो पोर्शन आहे आपण सगळा बाहेर काढणार आहे, जेणेकरून आपल्याला जो आपला बटाटा आहे तो याच्यात भरता येईल। हा जो बटाटा घेतला होता त्यात जिरा, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि ओवा हे टाकून मस्त थोडं तेल पण टाकलं मी याच्यात, मस्त असं मिक्स करून घेणार आहे। आणि हे जे भरीत आहे आपण मिरचीमध्ये भरणार आहे। मित्रांनो, आपण पहा मिरचीमध्ये सगळं भरीत टाकलेलं आहे। तर त्यासाठी आपण आता बेटर तयार करणार आहोत। त्यासाठी मी एक बाउल घेतले, या बाउलमध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकतो आणि थोडंसं आपलं मक्याचं पीठ, जेणेकरून त्याला कुरकुरीतपणा येईल। आणि आपण आता हे मिक्स करणार आहे, आणि मिक्स करून आपण त्याला मस्त कालवून त्याची एक मस्त लिक्विड तयार करणार आहे। आणि थोडंसं पेस्ट उरलं होतं म्हणून आपण थोडं याच्यामध्ये काळं मीठ टाकणार आहोत, आणि मीठ टाकून आपण त्याला मस्त याची पेस्ट तयार करणार। हे पाणी, मी याच्यात खायचा सोडा पण टाकलेला आहे। जसं जसं पाणी लागेल त्या प्रकारे आपण हलवून घेऊ आणि मस्त पेस्ट बनवून घेऊ, जेणेकरून आपले मिरची वडा चांगला तयार होईल। त्यासोबत मित्रांनो, आजची रेसिपी मिरचीचा वडा। आपण कढई ठेवली, आपण याच्यात आता तेल टाकणार आहोत आपले मिरची वडे बनवण्यासाठी। मित्रांनो, आपण आता मिरची वड्याला सुरुवात करूया। मस्त असं बेटरमध्ये मिरची बुडवून आपण डायरेक्ट तेलात सोडणार आहोत। आजची रेसिपी आहे मिरचीचे वडे, मिरचीचा वडा। मित्रांनो, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब जरूर करा। मित्रांनो, आपलं मस्त मिरचीचे वडे जसं बटाटा वडा तसा मिरचीचा वडा। तर मित्रांनो, ही आपण मस्त अशी डिश सजवलेली आहे। पहा, टमाट्याचा वडा पण आहे आणि मिरची वडा पण आहे। तर मित्रांनो, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब जरूर करा। तर आजची रेसिपी आहे मिरचीचा वडा।